मुलुंडमधील दुर्घटनास्थळी आमदार मिहिर कोटेचा आणि महापौर रितू तावडेंकडून पाहणी। निष्काळजीपणामुळे दुर्घटना, दोषींवर कारवाई केली जाणार, महापौर रितू तावडे यांचा इशारा। मुलुंडमधील दुर्घटना लज्जास्पद, कंत्राटदाराला सरकार ब्लॅकलिस्ट करेल असं वाटत नाही, आदित्य ठाकरेंचं ट्विट। तर एमएमआरडीए दुर्घटनेची जबाबदारी घेणार का, सपकाळांचा सवाल। विलीनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही, दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणावर शशिकांत शिंदेंचं नो कमेंट्स। विलीनीकरणाच्या चर्चेची एवढी घाई कशासाठी, भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल। तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा। अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटलीत, संजय राऊतांचा पटेलांसह तटकरेंवर निशाणा। अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर पडले, शशिकांत शिंदेंचा लेखातून दावा। तर अदृश्य शक्ती म्हणजे भाजप, राऊतांचा थेट निशाणा। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं तर भाजपसोबत होईल, राऊतांची टीका। तर उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर, नवनाथ बन यांचा पलटवार। पुण्यातील रुबी रुग्णालयातून शरद पवारांना डिस्चार्ज, पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची डॉक्टरांची माहिती। शरद पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जावं, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचं मत। पवारांकडून मात्र वेट अँड वॉचची भूमिका, सूत्रांची माहिती। राज्यसभेची निवडणूक लढवणार असं शरद पवारांनी मला आणि काँग्रेसला सांगितलं, राज्यसभेबाबत तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेणार, राऊतांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांची राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यासोबत बैठक, विलीनीकरण आणि पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार माळेगाव साखर कारखान्याच्या नव्या चेअरमन होण्याची शक्यता, 18 तारखेला सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत कारखान्याची पहिली बैठक। बीडच्या परळीमधील महापशुधन एक्स्पोला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, मंत्री पंकजा मुंडेंसह धनंजय मुंडेंचीही उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयातील बॅगमध्ये आढळलं पिस्तूल, आमदार संजय केनेकरांच्या कार्यालयातील प्रकार, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। भिवंडीतील कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना कोर्टात हजर केलं, महापालिका निवडणुकीतील राड्याप्रकरणी अटकेची कारवाई, भिवंडीत शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन, काही ठिकाणी दुकानही बंद। मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं वाद, तीव्र विरोधानंतर उपमहापौरांच्या दालनातील फोटो हटवला। अतिक्रमणकर्ते खुश होतील असं वागू नका, हायकोर्टानं मुंबई महापालिकेला फटकारलं, पवईतील झोपडपट्ट्या हटवण्यासाठी 10 दिवसांचा कृती आराखडा सादर करा, कोर्टाचे पालिका आयुक्तांना निर्देश। मुंबईसह मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण आणि ठाण्यासाठी लवकरच जलमेट्रो धावणार, 10 मार्गांचा आराखडा अंतिम टप्प्यात, जलमेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार। मुंबईत मार्चमध्ये म्हाडाच्या 5000 घरांसाठी सोडत, बहुतांश घरं अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी असणार, 2500 घरं पत्राचाळीतील असल्याचीही माहिती।